हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुळदेवताय, ओम श्री गुरुदेवताय, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्र, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, वार, नक्षत्र, तिथी, योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार. आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केल्यास नाना सिद्धी प्राप्त होते. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या, प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न, तसेच पूजा करत्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो. मित्रांनो, आज दिनांक 24 मार्च 2024, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, आयन उत्तर, ऋतू शिशिर, मास फाल्गुन, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची चतुर्दशी तिथी आहे. सकाळी 9:56 पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो, पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे. सकाळी 7:34 उत्तर फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, गंड योग आहे. रात्री 8:34 वृद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, वनिजकरण आहे. सकाळी 9:56 विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 11:14 भवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:40 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:50 असणार. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो रात्र्या प्रवर्त मानसद्य भ्रमण द्वितीय परात श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंत कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1945 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये शोभन नाम संवत्सरे उत्तरायणे शेषे ऋतू फाल्गुन मासे शुक्ल पक्षे रविवार वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे गंड योगे वनिस करणे चतुर्दशी शोभते वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वतीपति परमेश्वर प्रत्यर्थ श्री इष्टलिंग पूजा करिसे एवं नित्य देव पूजा करिसे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण या आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून देणार. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा ही आहे सकाळी 7:34 या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे, त्यात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली ही धार्मिक विधीची सेवा जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनण्याची शक्यता राहते. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात सर्वात प्रथम मित्रांनो, धार्मिक विधी व त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 27, 30 एप्रिल दिनांक 1, 3, 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 27, 30 एप्रिल दिनांक 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 27 एप्रिल दिनांक 5. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 27, 30 एप्रिल दिनांक 1, 5 आणि 6. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया.
उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे मित्रांनो दिनांक 27. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक 26, 27, 30 एप्रिल दिनांक 1, 3, 4 आणि 5. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक 27, 30 एप्रिल दिनांक 1, 5 आणि 6. भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाहीत मित्रांनो. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक 27 एप्रिल दिनांक 5. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारा किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्तांची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा. मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्य होते. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे, कारण भद्रा आहे मित्रांनो. दिन विशेष मित्रांनो हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी आहे मित्रांनो, जी फाल्गुन पौर्णिमेला येत असते दरवर्षी. सकाळी 9:56 ते रात्री 11:14 भद्रा अर्थात दृष्टीकरण. तेव्हा या काळामध्ये आपल्याला होळी पेटवता येणार नाही मित्रांनो. भले पुच्छ भद्राचा सांगितलेला असला तरी तो तेवढासा योग्य नसतो मित्रांनो. थोडी तरी अशुभता त्यामध्ये असतेच. म्हणून तेव्हाही चांगले की आपण हा विष्टीकरणचा भाग किंवा भद्रा संपल्यानंतर लगेचच आपल्याला होळी पेटवावी. तोपर्यंत होळी जी काही पूजा अर्चा आहे ती आपण आटोपून घ्यायची. फक्त पेटवण्याचं काम हे 11 वाजून रात्री 14 मिनिट झाले की आपण सुरू करायचे. कारण त्यानंतर देखील 5-10 मिनिटांमध्ये लगेच दुसरा अशुभ योग सुरू होत आहे. म्हणून घाई करायची. मित्रांनो, पौर्णिमा श्राद्ध कर्म देखील आहे. तेव्हा आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. अपराह्न काळात करा, तीर्थक्षेत्री करा किंवा घरी करा, पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा मित्रांनो. तेव्हा आपली जी सेवा आहे पितृसेवा ही आपल्या पितरांपर्यंत पोहोचल्या आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर चतुर्दशी पर्यंतच हजर आहे हे लक्षात घ्या. पण ज्या ठिकाणी दरवर्षी होळी विधिवत पंडितांमार्फत यजमानांच्या हस्ते ही पेटवली जाते त्यासाठी अग्नीची गरज नाही. पण नवीन एखादे कुटुंब जर सुरू करत असेल पण हे वैयक्तिक किंवा स्वतःच्या घरासमोर अशी कुठल्याही प्रकारची होळी पेटू नये असे माझे तरी मत आहे. सार्वजनिक ठिकाणीच आपण या कृती कराव्या, कारण या कृती ज्या आहेत ह्या जास्त प्रभावी ठरतात सार्वजनिक ठिकाणी. त्यात शुभाशुभ दोन्ही गोष्टी असतात. या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपल्याला काय उपाय करायचे आणि काय सावधानता बाळगायची हे मी स्वतंत्र व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, ते आपण पाहू शकता. मित्रांनो, राहू काळ हा जो आहे सायंकाळी 4:30 ते 6 वाजे. या काळात आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा. ती इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड असते हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते. आपल्याला वैपुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करविता आपण. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न, शिवकल्याण. हरिओम महादेव.